मध्ये जाधवांच्या वाड्यात आहे, जाधव पाटलांच्या वाड्यात आहे आता. आणि आता वाडा काय अवशेष थोडेसे शिल्लक आहे. हा इथं पहिल्या पायऱ्या दिसतात. इथं कट्टा आहे, त्याच्यानंतर दुसरा कट्टा आहे आणि इथं ते सांगतात की इथं दुसरा दरवाजा होता. तर आता आपण पाटलांना विचारणार आहे, पाटील इथं वाडा कसा होता, जरा तुम्हाला म्हणजे तुमच्या लहानपणी जो वाडा बघितलाय किंवा तुम्हाला सांगितलंय तो कसा होता आपल्या मंडळींना सांगा जरा. इथं प्रचंड दरवाजा होता. प्रचंड दरवाजा मोठा म्हणजे 20-25 फूट होईल एवढा होता. अच्छा. तर दरवाजाला असे तुळे होते. तुम्ही बघितलाय तो दरवाजा? तुम्ही बघितलाय? मी बघितलं. हा पडला कधी? पडला साधारण माझं वय त्यावेळी 12-13 17 वर्ष. अच्छा. ते ढासळलं. हा ढासळला. अच्छा. बुरुजासारखंच होता. हा हा. नंतर वाट अशी नव्हती, ही नंतर केलेली आहे. हे नंतर केले. नंतर केली. ही घर आहे ना, बाजून वाट होती. हा. म्हणजे असं डायरेक्ट असं समोर येऊन असं वाट होती. अच्छा अच्छा, या बाजून वाटलं. बाजूनं. हा. बुरुज हा बुरुज बुरुज एकूण 7 7 बुरुज होता. कुठं? जे पलीकडे कोपऱ्याला म्हणजे त्या साईडला. हा. आता फक्त एक बुरुज एक बुरुज आहे. आपण तो बुरुज पण बघायला जायचा आहे. आता व्हिडिओ आपण पॉज करून तिकडे जाऊया. थोडा एक म्हणजे एक निशाणी आहे, एक फोटो रेकॉर्डिंग करून ठेवूया. शिल्लक आहे. आणि हे सगळे पांढरे मातीतले बुरुज होते. पांढऱ्या मातीचे बुरुज. हो हा, हे पांढरी मातीची दिसते सगळे टोटल सगळे भिंती पाहिजे. पूर्ण वाडा पांढऱ्या माती. पूर्वीची पद्धत कशी होती, त्या पांढऱ्या मातीच्या विटा केलेल्या होत्या. विटा. हो. त्याच्यावर भेंड. उजवीनं हा घाव केला तर एवढा टोका पडणार, हो हो हो. फुटत नाही कोणी. त्यात म्हणजे पूर्वी नाचणीची आंबेड करून त्यात ओतली ओतली होती. जायची. त्यात कालवून ते आंबाडी. आंबाडी घातली काय त्यांच्या. घालतो. हो. आणि त्यापासून ते विटा तयार केल्या. हा. आता ह्या वाड्याला म्हणजे छोटासा एक दरवाजा होता. हा. त्यात देवडी होती. अच्छा, ही दिवडी उभा राहायची. म्हणजे इथे या 3 दगडावरती दिवडी होती, बरोबर आहे का? अशी ही देवडी होती. हा. एकूण 12 संधी होते. 12 सनदी. सनदी 12 शिपाई. संधी 12. 12 शिपाई वाढत होते. आणि या संध्यांचे पाळे 4-4 संधी, प्रत्येक पाळीला असे 12 संधी होते. प्रत्येक पाळीला 4 संधी. प्रत्येक हा हा. असे 12 संधी होते. आणि बाहेर हे कुठं बघा, हे कसं असतं, एखादी परंपरा जी असते किंवा एखादं घराणं असतं किंवा त्याची नाळ जी असते एखाद्या वंशाबरोबर, ती कशी असती, ते ह्या अशा प्रकारची नाळ असते की एखादा वाडा आहे बाबा, त्या वाड्यात संधी किती होते. आता हे सांगतात आपल्याला पाटील, त्याच्यामुळे आपल्याला कळते, पण ह्याचं डॉक्युमेंटेशन कुठंच झालेलं नाहीये. पुढं संधी इथे 12 असायचे. हा. 4-4 असायचे प्रत्येक पाळीला. हा. बाहेर कोण आलं तर आज सोडलं जायचं नाही. हा. दरवाजा बंद असायचा नाही वारकी दिंडीचा आधी. मग तिथं विचारायचं. त्या देवळी. देवडीत तिथं असेल ते संध्याने विचारायचं. मग त्यातला एक संधी आत येऊन कोणाला भेटायचं त्यांना विचारणार, आमका पाहुणे आले तर सोडू का? सोडा म्हटलं तर मग सोडायचं. तो पुन्हा सोडलं जायचं नाही. अच्छा. या दरवाजा आणि ते पाटलांच्यातलं कोण निघाला कुठल्या तरी कार्यक्रमाला, गावात लग्न वगैरे असेल हा. तर ते इकडे तीन असे संधी असायचे. तांबडा ड्रेस वगैरे असणार, लाल ड्रेस. लाल ड्रेस. हा बघा, डगला. पट्टेवाले पण असायचे. डगले लाल डगला हा. असायचा. मग तुमचे मोठं. बिल्ले तुम्ही आता काठीला तसा पोशाख करा. काठीला तसा पोशाख करा तुमच्या लोकांना. पट्टीवाला आहेच ना, तो हे आहेत ना दोघं, हा. ते तर आहेच, संघ असतातच. पण पण पोशाख ते आता करा पोशाख लोकांना. करतात, पोशाख. बंद पडले ते बंद नका पाडू, हे मला म्हणायचंय. कारण त्या देवाला रुबाब राजासारखी तुम्ही तिथे गेले पाहिजे, तर त्याचा महाराजा पण आहे. म्हणजे देवाला पण त्याच्यात तेवढं काही नाही. हा, देवाचं वैभव आहे ते. पण तलवारचे दोघे हे असायचे. त्याच्यावर तांबडे असे तलवार तांबडत. हा, बरोबर तलवार बरोबर असायचे, आवरण बरोबर. असायचं. ते दोन्ही बाजूने घेऊन 2 असायचे. पुढं संधी बघा, जी असायची. आता आपण जर महाराष्ट्रात बघितलं तर जाधवराव घराणं जे आहे, जाधवराव घराणं, या घराण्यांचे बऱ्याच ठिकाणी वाडे आहेत, बऱ्याच ठिकाणी त्यांच्या रियासती आहेत. तर हे घराणं जे आहे ते अपरिचित घराणं आहे की ज्यांचा बोलबाला खूप कमी ठिकाणी झालेला आहे. दुसरी गोष्ट, पण विरुद्ध दिशेला दख्खनचा राजा जो ज्योतिबा म्हणलं जातं, त्या ज्योतिबा देवस्थानची यात्रा किंवा तिथे येणारी अनेक घराणी, त्या घराण्यांमध्ये मुलकी लोकांमध्ये, लष्करी व्यवस्थेमधले नाही, मुलकी घराण्यांमध्ये, मुलकी व्यवस्थेचा भाग असलेल्या घराण्याचा मान आणि त्यांचं लोळध्वज एवढं मोठं निशान,
हा सगळ्यात मोठा जाधव घराण्याचा एक मोठा पुरावा आहे. पुढं तर जात असताना पुढं ते हे जे असायचे हा त्यांच्या हातात भाले असायचे हा आणि असं की कुठल्याही कार्यक्रम जायचं आणि पुन्हा यायचं इथं सोडायचे मग त्या परत चालवत जायचे हा अशी पद्धत होती पूर्वी. जसे पाहिलेली सगळे मी सण केलेलं त्या आहे. पद्धतीनेच होतात. हो त्या सगळ्या पद्धती मी पाहिलेल्या आहेत. तुम्ही पाहिलेलं आहे मी सगळं. पाहिलेलं अच्छा, आहे. अच्छा. त्या अलीकडे त्या 25-30 वर्षात हे सगळं बंद पडलं आहे. मोडकं. नाहीतर अशी पद्धत होती. तरी पण अजून तुमची संधी जे सासन काठीला येतात येतात त्या येतात ती मानकरी पण आहेत. की अशी प्रत्येक काठीची परंपरा जी आहे ती अशा पद्धतीची आहे. या सासन काठ्या म्हणजे कळकावरती कापड गुंडाळलं, त्याला ध्वज लावला आणि ते घेऊन आलोय अशातला प्रकार नाहीये. ही कुळाची प्राचीन परंपरा आहे आणि त्याच्या मागे अशा प्रकारचा इतिहास आहे, अशा प्रकारची नाळ आहे संस्कृतीची. जो नांगर धरतो, ज्याचा आता हे तर स्वतः जाधव आहेत म्हणजे यादव श्रीकृष्ण कुळातले आहेत हे लोक, तर पशुपालन वगैरे याच्याशी खूप जवळचं नातं. आणि जाधव म्हणजे तलवार राजमाता जिजाऊ साहेब यांचं घराणं म्हणजे जमीन, पाटील म्हणून नांगरे, त्याच्यानंतर यादव घराण्यातले पशुपालक आणि त्याच्यानंतर राजमाता जिजाऊंच्या घराण्यातले हे तलवारीची म्हणजे क्षत्रियत्वाशी नातं सांगणारे लोक. तर अशा सगळ्या लोकांना ज्योतिबा आहे. त्याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे हे घराणं आहे. आणि त्यामुळं ह्यांच्या घराण्याच्या रिलेटेड काठी अशीच का असावी, तर त्याचं कारण काय आहे की केदार विजय ग्रंथातला जो गणपतीचा प्रसंग आणि त्यात कंपोलेला तो ध्वज आणि तो ध्वज हस्तांतरित झालेला आहे अशा एका कदीम घराण्याकडं त्याचे हे वारस आहेत. पुढं तर ह्याच्यामध्ये एक मोठा तास होता. तास म्हणजे ते वाजवतात तो. ताशात नगारा तेवढाच वगैरे. हा? नगारा नगारा नव्हे. पितळी तास होता. पितळी ताशा. हा असा गोल असा हा टांगलेला असायचा आणि ते घड्याळ असायचं. रात्रभर गावाला कळावं किती वाजले हा हा म्हणून प्रत्येक ह्याला 12 वाजते 1 वाजते तेवढे टोल जोरात आणायचे. संपूर्ण गावभर ऐकवत जायचं. अच्छा अच्छा इतके वाजले असं लोकांना समजायचं. अशी प्रथा होती. अच्छा. आता हा जो तास यांनी जो सांगितला, हा असा तास ज्योतिबाच्या देवळात शिंदे सरकाराच्या वाड्यात आहे. चव्हाण सरकारांच्या वाड्याला पण तसा असायचं. ज्योतिबावर जो चव्हाण सरकारांचा वाडा आहे तो, केळीच्या वाड्यातलं मला काही जास्ती माहिती नाही, पण चव्हाण सरकारांचा वाडा जो आहे जिथे कुलकर्णी महाराज आता राहतात तो, आणि शिंदे सरकारांच्या वाड्यात हे तास आहेत. शिंदे सरकारांच्या वाड्यातल्या तासाचे फोटो आपण शेअर करूया. तर आमच्याकडे पूर्वीपासून मुलकी पाटील हा आणि पोलीस पोलीस पाटील पाटील. दोन्ही पद एकाकडे असायची. दोन्ही पाटील काय एका घराण्यात. या शासनानं जरा बदल केल्यामुळे तर पूर्वीपासून मुलकी पाटील आणि ना मुलकी पट जमीन वगैरे होतेच. एकच व्यक्ती करत होते. आता ही 522 आपल्या घेतली. हा. 522 मुलकी पटच आहे. मासुती हाय रेकॉर्ड म्हणजे आपल्याला पुरावाच आहे ना. भीमराव दादांच्यापर्यंत. शामराव बाबा पाटील म्हणजे आपल्या पाहुणे जे आले होते त्यांना ते दिलं होतं आपली जमीन. 522 आहे ती सगळी त्यांची आहे. मुलकीपट जमीन भरपूर म्हणजे जवळजवळ 200-250 एकर जमीन आहे. हा हा एवढं वतन म्हणजे गावचं आहे. जे मुलकीपडीच पाटीलकीचं सोडून अच्छा. म्हणजे दोन्ही हे होतं ना, मुलकीपड आणि पाटील दोन्ही पण. कॉन्फिडन्शियल विषय आहे तर आपण स्किप करूया. भीमराव दादांच्यापर्यंत ते दोन्ही एकत्र होते. पोलीस म्हणजे पाटील. तुमच्यातले मूळ पुरुष तुम्हाला कोण आठवतंय असं म्हणजे ज्यांचं तुम्ही नाव घेऊ शकता की ते आमचे एक खमक्या असा वाघ होता. म्हणजे जसं की भोसले घराण्यातले छत्रपती शिवाजी महाराज, जाधवराव घराण्यातले लखुजीराजे जाधवराव, असं जे असतं की नाही तसं तुमच्या ह्या नाही ते धनाजी जाधव वगैरे ते झाले, पण तुमच्या हित जे आहे आता जो हा इथला तुमचा जो जम आहे ते धनाजी जाधवाचं लांबून असे वंशज येतात. लांबून वंश डायरेक्ट डायरेक्ट नाही. अच्छा डायरेक्टली म्हणजे त्यांच्या वंशावळीला कुठं जुळून जा. हा मी तुम्हाला तेच सांगतोय की हा जो तुमचा जो भाग आहे हा डायरेक्ट ही अशी नाळ आहे. हे तुम्हाला सांगतो अशी एक 4-5 घराणी आहेत महाराष्ट्रात जे की डायरेक्ट यादव लावतात आडनाव. सरकार आहेत ज्यांचे पाहुणे